आकाशवाणी मुंबई सादर करीत आहोत मायेची सावली. प्रवीण कुलकर्णी यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत. श्रोत्या नमस्कार. आईने दिलेलं समाजकार्याचं व्रत आयुष्यभर निभावण्याचं ज्यांनी ठरवलं आणि गेली 31 वर्ष सातत्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी निस्वार्थ भावनेने काम करणारे श्री साईधाम वृद्धाश्रम ट्रस्टचे विश्वस्त प्रवीण कुलकर्णी यांना आज आपण आमंत्रित केले. साधारण 30 वर्षापूर्वी त्यांनी या संस्थेची सुरुवात केली आणि आज त्यांच्याकडे 25 ज्येष्ठ नागरिक हे राहत आहेत. त्यांचं पालकत्व प्रवीणजी आणि त्यांच्या पत्नी यांनी दोघांनी स्वीकारलेलं आहे. तर या संस्थेच्या कार्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार प्रवीण कुलकर्णी. नमस्कार. श्री साईधाम वृद्धाश्रम ट्रस्टची सुरुवात कशी झाली? श्री साईधाम वृद्धाश्रम ट्रस्टची मेन फाउंडर माझी आई गीता कुलकर्णी आणि मर्फी कंपनीमध्ये जिनी 35 वर्ष कार्य केलं. त्यानंतर सेवानिवृत्त झाली. हां. त्यानंतर आपला वेळ चांगल्या पद्धतीने कसा घालवायचा, तर तिने माझ्याशी जेव्हा संवाद साधला तेव्हा मी तिला अशी कल्पना दिली की जेवढे हवे तेवढे पैसे तुला मिळालेले आहेत, हां. तुझ्यावर आता बाकी जबाबदारी काही नसल्यामुळे तू अशा अनेक इतर सामाजिक संस्था आहेत की ज्या निरपेक्षपणे जाऊन तिथे तू सेवा देऊ शकतेस आणि निरपेक्ष असल्यानंतर कोणाची बॉन्डिंग नसणार आहे, तुला हवं तेवढा वेळ तू देऊ शकतेस त्यांना. तर अशा पद्धतीने 1-2 वर्ष तिने ते कार्य केलं हां. आणि त्यानंतर तिला हे लक्षात आलं की बऱ्याच संस्थांमध्ये ज्यांनी ती संस्था स्थापित केलेली असते ते तिथे वारंवार नसल्यामुळे तेथील आतल्या ज्या काही अडचणी आहेत की त्या आलेल्या वस्तू त्या वृद्धांपर्यंत पोचणं किंवा त्यांच्याशी असलेली जी ट्रीटमेंट आहे स्टाफच्या माध्यमातून, तर ती थोडीशी अडचणीची असल्यामुळे हां. तिला असं जाणवलं की आपण स्वतः काहीतरी वेगळं करावं आणि आपण स्वतः असं एक संस्था सुरू करून त्यात आपण स्वतः राहून ते कार्य करायचं, हा अच्छा. तिचा एक अट्टहास होता. आणि त्याच ओघाने तिने प्रयत्नही सुरू केले आणि खिडकाळी महादेव मंदिर येथे ती वारंवार जात असल्याने तिथल्या ट्रस्टींशी तिने संवाद साधला आणि त्यांना विचारलं की मला एखादी भाडेतत्वावर तुमच्याकडनं काही अशी जागा मिळेल का की जिथे मी वृद्धाश्रम चालू करू शकते. बर. अच्छा. तेव्हा त्यातल्या ट्रस्टीने सांगितलं की आमची एक गोशाळा आहे जी गेली 20 वर्ष बंद आहे, तर तिला माणसांना राहण्यास योग्य असं खर्च करून तुम्ही ती वापरा, फक्त आम्हाला भाडं द्या, डिपॉझिटमुळे त्याच्यात तुम्ही वळतं करा की जो खर्च तुम्ही ते हां. माणसांना वास्तव्यास होईल अशा लायकीची बनवायला. म्हणजे मुळात ती गाईगुरांसाठीची ती जागा हो होती. हो, अगदी त्याच्यात कडी कोंडे आणि बांध की ज्यात वैरण घालतो आपण गायींना म्हशीला, ह्याच्या व्यतिरिक्त तिथे कुठलीही सोय नव्हती. आणि मग मी टेक्निकल फील्डमध्ये असल्यामुळे आणि आईनी तो हट्ट केल्यामुळे तिला एक सपोर्ट म्हणून मी माझी टीम घेऊन आम्ही एक जवळपास आठवडाभर तिथे काम करून ती माणसांना राहण्यास योग्य अशा सुविधा तिथे आम्ही अच्छा. तयार केल्या. बर. तुम्ही म्हणालात की तुम्ही टेक्निकल फील्डमधले, म्हणजे तुमचं शिक्षण आणि नोकरी व्यवसाय याविषयी सांगा ना त्यावेळेच्या. मी ॲक्च्युली त्यावेळेचा इलेक्ट्रिकल PWD इलेक्ट्रिशियन आणि वायरमन असा गव्हर्नमेंटचा लायसन्स होल्डर आहे. अनेक कंपन्यांची वगैरे कॉन्ट्रॅक्ट्स घेतली, त्याच्यामुळे माझा तो काळ चांगला जात होता आणि मला फील्ड चेंज करायची फार हौस होती. म्हणून मग मी सेंट्रलाइज चिलिंग प्लांटमध्ये पण गेलो, मग तिथलं इन्स्टॉलेशन मेंटेनन्स त्याच्यावरही काम केलं, मग चांगल्या चांगल्या फार्मास्युटिकल कंपनीशी जुडलो गेलो हां. आणि अशा पद्धतीने माझं टीमवर्क चांगल्या प्रमाणे चालू झालं होतं. बरं. पण मग आई तुमची नोकरीत असताना कुठे काही समाजकार्य वगैरे करत नव्हती? तिच्या हे मनात कसं आलं अशा प्रकारे ॲक्च्युली काम कसं आहे करायला? ना की आपण दैनंदिन जीवनात पण एकमेकांना कधी काही अडचणी आल्या तर आपण मदत करतो, एक भावना असते आपली. बरोबर. तर अशा अनेक गोष्टी ती करत होती. हां. म्हणजे गरज नव्हती की काही पुढे असं काही करणार आहे, पण तिच्या म्हणजे तो जो स्वभाव होता की बाबा हा चल तो अडचणीत आहे ना, चल त्याला आपण मदत करू. कोणाच्या मुलांचं शिक्षण थांबतंय किंवा पैशाअभावी, मग आई आमच्या स्वतःचे पर्सनल फंड त्यांना द्यायची की बाबा नाही त्याचा आडू नको देऊ. तर अशा पद्धतीत तिचा स्वभावच तसा होता आणि खूप सेवाभावी, खूप चांगल्या संस्कारी होती. तिने माझ्यावरही खूप चांगले संस्कार केले आणि छानपैकी म्हणजे तिने सगळं घडवलं ॲक्च्युली. हां. म्हणजे तुमचं घर सुद्धा त्यांनीच खूप उभारलं. खूप म्हणजे वडिलांची तशी साथ नसताना आमच्या घराला तिनेच सावरलं. मला लहानाचं मोठं तिने केलं, शिक्षण तिने केलं
आणि अतिशय तशा परिस्थितीतनं म्हणजे की जेव्हा साथीदारच बरोबर स्थिर नसतो अशा ह्याच्यात एका स्त्रीने एवढं खमकं होऊन एवढं स्ट्रॉंग होऊन सगळ्या परिस्थितींना सगळ्या अडचणींवर मात करून इथपर्यंत येणं ही फार मोठी गोष्ट होती. बरोबर. आणि दुर्दैवाने आता ती आपल्यात नाही. आज 9 वर्ष झाली ती गेली. अच्छा. त्यांनी साधारण वयाच्या 60-62 मध्ये हो. ठरवलं, की अशा प्रकारे आपण संस्था सुरू नक्कीच. करू. तर त्यावेळेला तुम्ही तरुण वयातले असणार. बिलकुल. तर तुम्ही म्हणालात तसं तुमचा व्यवसायही आपला आपला व्यवस्थित चालला होता. नक्कीच. पण तुम्ही म्हणजे आईला मदत करणं वेगळं, पूर्णपणे या संस्थेसाठी झोकून देणं, हे कसं आणि कधी घडलं? ह्याच्यासाठी खरं प्रॅक्टिकल कारण एक आहे, की जेव्हा माझ्याकडे एक दाम्पत्य होतं आश्रमामध्ये आणि त्या आजोबांना जेव्हा तब्येतीची काही त्यांची सुरुवात झाली, की बाबा त्यांना ताप येतोय किंवा त्यांना काही अडचण आहे, त्यावेळी मला ते लक्षात आलं, की आपण ज्या ठिकाणी ही संस्था चालू केली आहे, ती शहरापासून जवळजवळ 8 ते 9 किलोमीटर लांब आहे. हं. तिथे कुठल्याही गोष्टीला जर आपल्याला तिथे जर आणायचं आहे, तर त्याला एक कमीत कमी एक छोटी व्हेइकल तरी पाहिजे. हो. आणि ती चालवता येणारा माणूसही पाहिजे, की तो पटकन धावपळ करेल, जाऊन आणेल. तर त्यावेळी मी तिथे होतो. माझ्याकडे गाडी होती कंपनीची आणि मी डॉक्टर्स अवेलेबल केले. त्यांचं जे काय उपचार झाले वगैरे सगळं झालं आणि ज्यावेळी ते बाबा एक्सपायर झाले, त्यावेळी खरोखर मला ही जाणीव झाली, की आज मी तिथे असणं किती आवश्यक आहे. अच्छा. आणि ती पहिली त्या बाबांची बॉडी मी अंत्यसंस्कार केला त्यांचा आणि तेव्हा मला कळलं, की आता परत इथून टर्न नाही आहे. आता हा प्रवास आपला आहे. आणि त्यानंतर मी अक्षरशः फर्मला सांगितलं, की मी उद्यापासून येणार नाही आहे. अच्छा. जे काय माझा वाटा होता तो तुम्ही आपसात वाटून घ्या किंवा काही करा. मला त्यातनं काही नको आहे. पण आता मी इथे कायम आहे. बरं. हे माझ्या मनाने ठरवलं म्हणजे आणि सुरू लहानपणी झालं. जे आईचं बोट धरलं अगदी. ते शेवटपर्यंत शेवटपर्यंत. राहिलं. मग नाही सोडलं ते. अगदी. पण मग या संस्थेमध्ये पहिले ज्येष्ठ नागरिक हे कसे दाखल झाले? हे काय झालं, की डोंबिवलीमध्ये राहणारं एक दाम्पत्य ज्याला मूलबाळ आहे, पण त्यांचं नवीन मुलाचं लग्न झालेलं होतं, सून होती आणि घरात काही खटके त्यांच्या उडत होते. त्याच वेळी कसं आहे, चाळीतनं जे घर बिल्डर डेव्हलपला घेतात, हं. तसं त्यांनी तो व्यवहार झाला आणि ते घर त्या मुलाच्या नावावर होतं. त्यामुळे त्याला पर्यायी जागा बिल्डरनी दिली. तर तो म्हणाला, आता तुमचं तुम्ही सोय करा, माझ्या ह्याच्यात काही तुम्हाला येता येणार नाही. अरे बापरे. आणि अशा पद्धतीत त्यांना माहीत होतं, की गीताताई कुठेतरी संस्था चालू करतायत. हं. तर त्यांनी सगळा संसार घेऊनच त्या आमच्या घरात. बर. मग ते म्हणे, तुमची 2 दिवसात, 4 दिवसात, 8 दिवसात जेव्हा होईल तेव्हा होऊ दे, तोपर्यंत आम्ही तुमच्याचकडे राहतो. आणि अशा पद्धतीने त्या संस्थेला सुरुवात झाली. हं, हं. आणि ते पहिलंच दाम्पत्य, नंतर हळूहळू अनेक लोक येत गेली. असं करत जवळजवळ 18 ते 19 लोक माझ्या संस्थेत त्यावेळी निवासाला होते. अच्छा. त्या गोशाळेच्या जागी गोशाळेच्या ते ह्याच्यात. बांधलं होतं अगदी. तिथे. हो. म्हणजे समाजाला इतकी गरज ही गरज होती. त्यावेळेला सुद्धा होती. नक्कीच, आणि नक्कीच. आता ही गरज वाढतीये का? आता म्हणजे खूपच वेगाने वाढतीये. खूप वेगाने. आणि त्यावेळीचा जो काळ होता, त्यात बराचसा ओलावा शिल्लक होता. पण आता तो ओलावा संपलेला आहे. आणि माणुसकी संपलेल्या जगात आपण समाजात हे कार्य करतोय ना, ह्याचा अनुभव आपल्याला रोज नवीन मिळतोच आहे. बरं, तुमच्या पत्नी त्या कशा काय तुमच्या या कार्यामध्ये सहभागी झाल्या? कारण जेव्हा तुम्ही लग्न केलं त्यावेळेला तुमचं हे सामाजिक कार्य चालू सुरू होतं. झालेलं हो, होतं. नक्कीच सुरू झालं होतं. आणि हे सुरू झाल्यामुळेच मला लवकर कुठलं स्थळ मिळत नव्हतं. कारण मुलींच्या स्वप्न मोठी असतात आणि अपेक्षा मोठ्या असतात आणि कोण ह्या समाजकार्यामध्ये त्याला साथ द्यायला तयार होईल, हा एक मोठं प्रश्नचिन्ह होतं. आणि ॲक्च्युली मी आईला आणि आमच्या ज्या आज्या आहेत त्यांच्याशी मी गप्पा मारायचो ना, त्यांचा फार ओढ होतं, प्रवीण आता तुझं वय आहे, तू लग्न करून घे. हम्म. असं सारखं मला ते चालू अच्छा. असायचं मागणं. कारण ते आता आम्ही एक परिवार झालो होतो, तर त्यांना एक आशा होती की ह्याचं व्हायला पाहिजे. हां. आणि अशा ह्याच्यात मी त्यांना तेच सांगायचो, अरे कोण वेडी मुलगी अशी तयार होईल माझ्याशी लग्न करायला, की हे तुमचं सगळ्यांचंच निस्तरायचं आहे तिला. हां. तर म्हणे नाही, कोणीतरी जगात असं वेडं असेल. आणि एक होती जी अच्छा. माझ्या नशिबात लिहिलेली होती. तिचं नाव प्रिया कुलकर्णी. बरं. हां, ती माहीमची राहणारी आहे. आता ती खिडकाळीची आहे. कारण ती आता इथेच आहे आणि माझ्यापेक्षा जास्त तिचं ॲक्च्युली योगदान आहे ह्या कामामध्ये. समरसून त्या ह्याच्यात खूप. आहे. आणि इतक्या जातीनी मला नाही वाटत की सख्खी मुलगी सुद्धा आईला विचारत असेल. हम्म. ती अक्षरशः सगळ्यांना त्यांना काय खायला पाहिजे आणि म्हणजे सुगरण आहे ती. आणि तिला मी अन्नपूर्णाच म्हणतो, कारण एवढ्या लोकांना रोज दोन्ही वेळेला जेवण, पक्वान, सणवार, पुरणपोळीपासून उकडीच्या मोदकापासून आमच्याकडे सगळं मोठ्या प्रमाणात ती एकटी करते.
बापरे. आणि हसतमुख करते. तिच्या चेहऱ्यावर कधीही तुम्हाला अशी नाराजी नाही दिसणार. कौतुक आहे. ज्येष्ठ नागरिकांना राहायची सोय झाली, पण बाकी सुद्धा सगळ्या सुविधा म्हणजे त्यांच्या दृष्टीने ते सोयीचं असलं पाहिजे अशा तऱ्हेच्या निर्माण करणं. तर ते कसं काय घडत गेलं? तर कसं झालं, की आपली संस्था आज 30 वर्ष कार्यरत आहे. संस्थेचा परिवार मोठा आहे. जो संस्थेला म्हणजे ज्याला आपण हितचिंतक म्हणतो हं. किंवा हातभार लावणारे किंवा डोनेशन्स देणारे, हां. असे अनेक हात आपल्या मागे आहेत. ह्याच्या पुढेही येतीलच. कारण लोकांचे आशीर्वाद आहेत, की जे आपल्याला काही कमी पडू देत नाही. त्यात वर्तमानपत्रांनी आपल्याला मदत केली. आपले काही लेख छापले, की ज्याद्वारे लोकांपर्यंत ती माहिती पोहोचून आपल्याला मदत मिळाली. हं. आणि अशा स्वरूपात जी संस्था माझी 40 बाय 40ची एक पत्र्याची शेड होती, ती आता जवळजवळ 4,000 स्क्वेअर फूटमध्ये RCCमध्ये आज सुसज्ज उभी आहे हां. आणि सगळ्या सुखसोयींसकट उभी आहे. हं, हं. आणि ती अशीच उभी होत राहणार आहे. कारण ते शेवटी आईने सुरू केलंय, त्याला आता खूप पुढे न्यायचं आहे. बरोबर. पण मग ज्येष्ठांसाठीच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज सुद्धा तुम्ही तुमच्याकडे घेत असाल, कार्यक्रम सुद्धा वेगवेगळे होत असतील, त्याविषयी सांगा. ज्येष्ठांसाठी म्हटलं तर रोज सकाळी मी स्वतः 1 तासाचं मेडिटेशन घेतो. अच्छा. आणि असंच जसा हा तुमचा बॉक्स आहे, असा एक मोठा बॉक्स, असा माईकचा स्टँड, समोर माझं गणपतीचं एक मंदिर आहे सेपरेट, हं. की त्याच्यासमोर बसून जेवढे माझ्या प्रिमायसेसमध्ये राहत आहेत त्यांच्या सगळ्यांच्या कानावरती सेवा पोचवणं. कारण हे 3ऱ्या टप्प्यातल्या अंकातले ही माणसं आहेत. हं. तर ही जाताना माझी ती सेवा पण घेऊन वर जाणार आहेत. तर असा एक उद्देश आहे आणि मला संस्कार आहेत माझ्या आईचे. त्याच्यामुळे मी ते सगळं पठण 1 तासभर माझं चालतं आणि त्यानंतरच सकाळची ड्युटी किचनची माझी आहे. बरं. सकाळी 7 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत मी किचनमध्ये असतो. अच्छा. की रोज सकाळचा 2 चहा आणि एक नाश्ता अनलिमिटेड जो मी माझ्या हाताने बनवतो, बरं. त्यांना वाढतो आणि नंतर तिथेच बसून मी खातो. छान. तर असं माझा तो दिनक्रम असतो. आणि ॲक्टिव्हिटीज म्हणाल तर माझ्याकडे आता एक डायनिंग हॉल आहे मोठा, की ज्याच्यात 40 लोक आरामात बसतील. हं, हं. त्याच्यातच माझ्याकडे एक 50 इंचाचा LED टीव्ही जो वायफायला कनेक्टेड आहेत, की ह्यांना कधी नाटक बघायचं आहे, कधी संगीत किंवा नाटक संगीत. आता माझ्याकडे अनेक प्रकारच्या वेगवेगळे कलाकार माणसं सुद्धा आहेत तिकडे. अच्छा. मग त्यांच्या आवडीनिवडीनुसार ते सगळं लावता येतं सहजपणे. आणि लायब्ररी आहे, त्याच्यात आध्यात्मिक पुस्तकं आहेत, म्हणजे ज्ञानेश्वरी आहे, गीता आहे, दासबोध आहे. तर ज्याला वाचन करायचं आहे त्यांनी शांततेत. बाजूला माझं गार्डन आहे पर्सनल, हां. की अच्छा. त्याच्यात अगदी मस्त जवळजवळ 10 आंब्याची कलमं, 5 नारळाची. नारळाची झाडं. हां, की या 7 वर्षात मी नारळ विकत नाही आणलाय. मला माहीत पण नाही काय किंमत बरं. आहे. अरे वा. आणि छान जागा आहे आणि बाजूलाच शंकराचं मंदिर आहे. हं. त्याच्याने त्यांना एक आध्यात्मिक फील, एकतर गावचा फील, म्हणजे जरी शहरात असलो, मध्य ठिकाणी जरी असलो ना, तरी त्यांना फील हा गावचा आला पाहिजे. हं. की आजूबाजूला नारळाची झाडं आहेत, आंब्याची झाडं आहेत, सावलीत बसता येतंय, बेंच टाकलेत, फिरायला जागा आहे. तर ह्या सगळ्यांनी आहे ना, ते लोक मोहून जातात. मग त्यांना आवडतं हां. माझ्याकडे राहायला. आणि मला तेच तर हवंय, की ते आज अडचणीत आहेत हो. त्यांना आता कुठेतरी त्यांच्या विल पॉवरला ग्रोथ द्यायची, फर्टिलायझर द्यायचंय, तर ते असंच आपल्याला खत द्यायचंय. बाकी आपल्याला काही वेगळं देता येणार नाहीये. वा. आमराईमध्ये विहार त्यांना करता येतं निश्चित. तुमच्या आणि तिथे त्यांच्यासाठी आनंददायी अनुभव असेल. नक्कीच. पण कोणत्या परिस्थितीतून हे वृद्ध तुमच्याकडे दाखल होतात? काही उदाहरणं, काही अनुभव आम्हाला सांगा. सगळ्यात मुख्य म्हणजे की आजच्या या धावत्या जगात असलेले वेळेची जी अडचण आहे घरातल्यांकडे, की कुणालाही कुणाला द्यायला वेळच नाही आहे. मग त्यात काय होतं, एकदा वृद्धापकाळात आल्यानंतर विसरभोळेपणा, त्याच्यानंतर आता कुठेही काही फारशी सिक्युरिटी असं काही राहिलेलं नाही आहे. हं. म्हाताऱ्या माणसांना कळत नाही आलेला माणूस कोण आहे, त्याने बिचाऱ्याने दरवाजा उघडला. आजकाल काहीही चालतं. आपल्या इथं आजूबाजूला सगळ्या घटना घडतात. फसवणुकीचे प्रकार काही होतात. वेळेला आजी आजोबांच्याही चुका होतात, की गॅस चालू राहतो, नळ चालू राहतो. सोसायटीमध्ये अनेक बंधनांना तोंड देऊनच राहायचं असतं. हो. तर त्या सगळ्या गोष्टी, त्यात दुसरी आणखीन गोष्ट, की आयुष्यभर आपण स्वाभिमानाने जगलोय आणि त्यालाच जर कोणी तडे देणार असेल तर दुःख पेलवायची ताकद शिल्लक नसते त्यांच्यात. ते म्हणतात मला अर्धी भाकरी दे, अर्धी चपाती दे, चालेल, पण आता हे दुःख नकोय त्यांच्या वाटेला. कारण आयुष्यभर खस्ता काढत आलेत ना ते. मन दुखावणं नको असतं. बिलकुल. आणि ह्या सगळ्या गोष्टी आता होत आहेत वारंवार आणि सगळीकडे पण मग सर्रास आहे. स्वेच्छेने ही मंडळी तुमच्याकडे येतात की मुलं त्यांना घेऊन येतात? कसं असतं? ॲक्च्युली मुलंच त्यांना माध्यम म्हणून घेऊन येतात. पण माझ्या संस्थेचा पहिला नियम हा आहे, की ज्याला कोणाला माझ्याकडे प्रवेश घ्यायचा
घ्यायचा आहे, त्यांनी येऊन एक 4 वेळा ती संस्था पहा. हां. त्यातल्या आतील आजी-आजोबांशी तुम्ही चर्चा करा. तुमचे काही डाऊट्स असतील, तर तुम्ही त्यांनाही विचारू शकता. बाकी इथलं जे जेवण आहे, ते तुम्हाला रुचकर वाटतंय की नाही, तर त्याचा तुम्ही लाभ घ्या. त्याचे काही चार्जेस नसतात. 4 वेळाला जेवलात तरी मी म्हणणार नाही. त्यांनी स्वतःहून म्हणू दे, की बाबा मी आता इथे राहायला तयार आहे. हं. तो म्हणतो म्हणून तुम्हाला मी ठेवून घेणार असं होणार नाही. तुम्ही माझा म्हणून यायचं असेल तर माझ्या घराचे दरवाजे तुमच्यासाठी 24 तास उघडे आहेत. हं. तर अशा पद्धतीने प्रवेश घेतात. अच्छा. आत्ता आपल्याकडे किती असे ज्येष्ठ नागरिक आहेत? आता आपल्याकडे जवळजवळ 26 ज्येष्ठ नागरिक आहेत. आणि त्यांच्यासोबत नातवंड म्हणजे तुमची मुलं सुद्धा आहेत, हो, नाही का? ती तुमची मुलं त्याच्यातच पण जन्माला आली, त्यातच वाढली आणि मी तर खूप भाग्यवान आहे, की काही अशा आजी आहेत ज्यांनी माझ्या मुलांना रामायणातले पाळणे गायलेत. अच्छा. आणि ही खरी गोष्ट आहे. कारण त्यावेळी म्हणजे माहीत होतं, की मी आर्थिकदृष्ट्या खूप खाली आहे. पण हे जे मला मिळत होतं उपभोगायला आणि माझ्या मुलांना मिळत होतं, तिथे मला खूप समाधान असं फील व्हायचं. कारण खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी ती, की एवढे आजी-आजोबा त्यांना मिळालेत. कारण आज मिळत नाहीत ना लोकांना. एकीकडे सगळं चांगलं वातावरण जरी असलं तरी सुद्धा एक त्या वयाला गेल्यानंतर माणसांचे स्वभाव हे बदलतात. नक्कीच. चिडचिडेपणा असतो, म्हणजे घरातही वावरताना होतं असं. होतं. राग येणं चटकन एखाद्या गोष्टीचा किंवा तर असं त्यांचं मानसिक स्वास्थ्य हे कसं सांभाळता? मला वाटतं त्याच्यासाठी तुम्ही सुद्धा मानसशास्त्र शिकलात. मी 7 वर्ष मानसशास्त्र शिकत होतो हं. आणि ते शिकल्यामुळे मला सहज म्हणजे हाताळता येतंय, की माझ्याकडे तर एवढे विचित्र वेगवेगळ्या टाईपची लोकं आहेत हं. आणि मला त्यांना प्रश्न पडतो, की मला वाटतं तुम्ही हे कसं हाताळतात? तर कसं आहे, एकतर तुम्ही तिथे करता आहात, तर कर्त्या माणसाला वय नसतं. तर आता माझ्याकडे 88 वर्षाची आजी मला बाबा हाक मारते. अच्छा. पण मी ज्यावेळी माझ्या ज्या काही अटी, नियम ज्याला मला वाटतंय, की नाही हे चुकीचं आहे, तर त्यावेळी मी त्यांना हे नाही बघणार, की त्यांचं वय किती आहे. हो. मी बाबा आहे ना, तर मला बाबासारखंच राहायला लागतं. मग तिथे त्यांना सगळ्यांना माहिती आहे, हा जे काही करेल, जे काही बोलेल, ते त्यांच्या फायद्यासाठी आहे. त्यांना दुःख होईल म्हणून मी काही बोलणार नाही आहे. आणि जेव्हा 4 लोकांमध्ये मिसळून आपण राहतो ना, तेव्हा तिथे वेगळं एखाद्याला सांगावं लागत नाही. सांगितलं ना, तर मात्र तो दुःखीचा विषय होतो. हां. कोणाची तार छेडली तर तो बेसुरा होईल. तर तार नाही छेडायची, पण एक पद्धत आहे समजावून सांगण्याची. त्यांच्या कलेने जर घेता आलं आपल्याला, तर सहज सोपं होतं सगळं. म्हणजे प्रेमाने विश्वासात घेऊन असं आणि काही वेळेला काही वेळेला पालक अगदी म्हणून रागावणं सुद्धा. हे सगळे रोल मला खेळावे लागतात. बरोबर. समाजकार्य करणं हे किती कठीण आहे? ह्याच्यामध्ये अडचणी कोणत्या येतात? तुम्ही म्हणालात की आता कंपन्यांचे CSR म्हणजे सामाजिक दायित्व निधीतून सुद्धा पैसा एक वेळ उभा राहू शकतो. नक्कीच. पण मनुष्यबळ निर्माण करणं, मनुष्यबळ आपल्यासाठी उभं करणं हे किती कठीण आहे? ते खूपच कठीण आहे पहिली गोष्ट. कारण काय की आता कंपन्यांना स्टाफ मिळतो. एखादा प्रोडक्शन कंपनी तिला स्टाफ इझिली अवेलेबल होतो. का तर त्यांना तेवढ्या वेळाचा पगार त्यांना द्यायचा आहे. परंतु वृद्धाश्रम ही अशी संकल्पना आहे की त्यात कार्यरत असणाऱ्या माणसाला मुळात आत्मीयता पाहिजे. दुसरी गोष्ट की ज्येष्ठांचा आदर करता आला पाहिजे. तिथे जर कमी वयाचा मुलगा आहे आणि त्याला जर एखाद्याने बोलल्यानंतर तो जर त्याला उलट बोलला तर तो खपून घेणार नाही. म्हणजेच होणार काय की तिथे तुम्हाला कमर्शियलाइज असं काही करायचं नाही. तिथे जे काही करायचं एक तर तुमचं संपूर्ण तिथे लक्ष हवं. कारण कुटुंब आपलं आहे म्हटल्यानंतर आपण जरी कुणाला काही ठेवलं जरी तर त्याच्यावर नियंत्रण तुमचं असायला पाहिजे. आणि अशी लोक आता खूप कमीच आहेत. नाही आहे म्हटलं तरी चालेल. कारण ती भावना त्यांच्यात नाहीच आहे आता. आणि त्यामुळेच माझ्या संस्थेत आता एम्प्लॉईज म्हणून कोणी नाही आहे. अच्छा. मी आणि माझी पत्नी आम्ही सेवक आहोत. सकाळपासून आम्ही कुठली कामं हे तुझं हे माझं असं काही होत नाही. आणि काही आजी आहेत की त्या भाजी निवडणं किंवा तांदूळ निवडणं अशी त्यांची आम्हाला मदत असते. त्यांचाही सहभाग त्यांचा महत्त्वाचा. सहभाग असतो आणि ते स्वतः सांगतात की आमचेही हातपाय जरा हलू दे, नुसतं सगळं आम्हाला ऐतं पण नको आहे. तर ते बराचसा त्यांचं आपल्याला आणि ह्याच्यात तुम्हाला खरं सांगू तर एक फील येतो की पूर्वी जशी एकत्र कुटुंबाची संकल्पना होती ना, तर मी आज एक श्रीमंत माणूस आहे की माझ्याकडे एवढं मोठं कुटुंब आहे आणि ते खूप छानपणे चालतंय की अच्छा. आम्ही तिथे आम्हाला कुठलीही बंधनं नाही आहेत कुणालाही. आमच्याकडे असेच माईकचे कराओके सिस्टीम बॉक्स आहेत. आम्ही गाणी गातो, आम्ही डायलॉग्स करतो. मी स्वतः पण त्यात परफॉर्मन्स करतो. त्याच्यानंतर मला स्वतःला पेंटिंगचं, ड्रॉइंगचं खूप वेड आहे. अच्छा. म्हणून तुम्ही कधी माझ्याकडे व्हिजिटला या, तुम्हाला मी भिंती दाखवतो की ज्याच्यावर भरपूर काही वेगवेगळे पेंटिंग्स आहेत आणि त्यात काही कन्सेप्ट्स पण आहेत बरं. की जे
लाईफला रिलेटेड आहेत, तर त्या सगळ्या भावना त्याच्यावर उतरवलेल्या आहेत आणि त्याचा आपल्या मनावर कसा चांगला इफेक्ट होतो ह्याचे बरेच रिझल्ट्स तुम्हाला माझ्याकडे बघायला मिळतील. अच्छा. त्याचबरोबर माझ्याकडे जे थोडेसे मेंटली डिसऑर्डर म्हणजे डिमेन्शिया, क्लिझोफेनिया अशी जी मुलं आहेत, जी मिडल एजची आहेत, 30, 32, 40, 45 अशा वयोगटातली, तर त्यांना माझं स्वतःचं कार्यशाळा आहे की त्यात मी वेस्टमधनं बेस्ट कसं करता येईल, अनेक विविध प्रकारच्या वस्तू जसं लहान मुलांच्या खेळणी, तर अशा अनेक गोष्टी मी त्यांना ट्रेन करत असतो आणि त्याचा मला चांगला रिझल्ट यायला लागला आता. मला वाटतं या वृद्धाश्रमाला जोडूनच हा तुमचा एक वेगळा उपक्रम आहे की निश्चितच. ज्याच्यामध्ये मानसिकदृष्ट्या जे विकलांग आहेत त्यांची सुद्धा राहण्याची सोय, त्यांचंही एका परीने वसतिगृह आणि कार्यशाळा दोन्ही. हे तुम्ही चालवताय. हो. आणि पण मग या संस्थेमधली स्वच्छता असेल किंवा ही सगळी कामं आहेत अगदी म्हणजे लॉन्ड्री सारखं की एवढी म्हातारी माणसं राहणार आहेत, त्यांचे नक्कीच. रोजचे कपडे म्हणजे आपल्या घरातली जशी कामं असतात तशीच हो. संस्थेची कामं. तर ही सगळी कामं माझ्याकडे जी मध्यम वयातली जी मुलं आहेत, हां. या सगळ्यांना त्या कामाचा एक भाग दिलेला आहे आणि बरं. त्या सगळ्यांना ट्रेंड केलेलं आहे. त्याच्याने ती सगळी नेमलेली कामं ती अगदी प्रामाणिकपणे आणि अगदी व्यवस्थित पूर्ण करतात, बिनचूक करतात. बिनचूक करतात. हां. हां. आणि त्यांची मला सगळ्यात मोठी मदत आहे तसं बघितलं तर. आणि त्यांची वयो काय आहेत साधारण? 30, 32, 40, 45 ह्या वयोगटातली आहेत. अच्छा. हां. पण मग ते- खूप इन्व्हॉल्ड आहेत कामामुळे आणि ते इन्व्हॉल्ड असल्यामुळे काय होतंय ना, की त्यांच्यातला जो कमीपणाचा जो भाग होता ना, तो आता हळूहळू संपत चाललाय बरं. आणि ते आता जवळपास नॉर्मलपर्यंत, कारण माझ्याबरोबर ते शॉपिंगला येतात. अच्छा. काही खरेदी करायची आहे माझ्याबरोबर, त्यांना हॉटेलिंग आहे माझ्याबरोबर येतात. माझ्या संस्थेच्या वर्षातून 2 पिकनिक निघतात की अच्छा. जिथे आम्ही लांब जातो आणि स्टे घेतो आणि ते तीर्थक्षेत्री जात नाही. आम्ही आता गेल्या वेळी दापोलीला बीच रिसॉर्टला होतो. अच्छा. हां. तिथले आमच्याकडे एक 62 वर्षाच्या आजी आहेत. त्यांनी कधी उंटावर बसल्या नव्हत्या. त्यांनी उंटावर बसण्याचा जो त्यांचा काही राहिलेला होता, तो भाग पण पूर्ण केला त्यांनी. आयुष्यातल्या खूप छोट्या छोट्या गोष्टी ह्या आनंद देणाऱ्या असतात आणि या वृद्धांच्या ज्येष्ठांच्या आयुष्यामध्ये हा आनंद निर्माण करण्याचं काम तुम्ही करत असता. पण त्यांचे नातेवाईक, त्यांची मुलं बाळं हे विचारपूस करायला कधी येतात? काही जणांचे येतात, काही जणांचे येतही नसतील. त्यांचे थोडे अनुभव सांगा ना. ह्यात कसं आहे, की पूर्वी खूप वेगळा भाग होता, ज्यावेळी सुरुवात होती आणि आता असा भाग झाला आहे, की मुलं किंवा मुली वडिलांना आईला आणून ठेवतात आणि अक्षरशः जवळजवळ एक अनुभव असा आहे, की 6 वर्ष एका मुलीने आपल्या वडिलांना ठेवलं आहे. हां. पण त्या 6 वर्षात ना एकदाही ती बघायला आली आहे, ना त्यांच्यासाठी काही तिने रुपया दिला आहे संस्थेला किंवा त्यांची काही विचारपूस झाली आहे. तर इतकं पण असू नये, कारण काय आहे, आपले वडील आहेत, ज्या वडिलांच्या आशीर्वादाने आज आपण संसार करतोय, आपल्याला मुलं बाळ आहेत आणि खातो पितोय, तर त्याचं काहीतरी आपण ऋण लागतो. बरोबर. तर ते अशा पद्धतीने नका फेडू. आणि ह्यात त्यांना असं वाटतं की चला मी काय करू शकतो, अरे करायला मी काही करू शकतो, पण मला देवाने आज्ञा दिली की बाबा तू घेतली आहे जबाबदारी, तर ती शेवटच्या एक तर तुझ्या श्वासापर्यंत किंवा त्याच्या श्वासापर्यंत त्याला तुला कार्यरत ठेवायचं आहे प्रामाणिकपणे. आणि असे अनेक उदाहरणं आहेत, हे तर एक नाही अनेक उदाहरणं आहेत. आणि म्हणजे मातृऋण पितृऋण आपल्याकडे खूप मोठं हां, मानलं जाणारा पूर्वी, मूळचा संस्कार actually. आहे, तो आता कमी होताना दिसतोय कमी काही नाही, वेळा. मी तर संपतानाच दिसतोय असं म्हणेन, कारण अतिशय वाईट परिस्थिती आहे. एक तर आजी माझ्याकडे 26 वर्ष आहे. त्या आजींना त्यांच्या भावाने ॲडमिशन घेतली होती. ॲडमिशन घेतल्यानंतर 7 वर्षाच्या काळानंतर त्यालाच हार्ट अटॅक येऊन तो एक्सपायर झाला. आता त्यांची संपूर्ण जबाबदारी आपल्यावर आहे, बरं. कारण कोणी वर्षानुवर्ष बघायलाही येत नाही. कोविडच्या काळात सुद्धा तुम्ही या ज्येष्ठांची वृद्धांची सेवा केलीत आणि त्याचाही एक मगाशी तुम्ही अनुभव मुलाखतीपूर्वी मला सांगत होतात, खरंच थरारक होता. ते कसं आहे की त्याच्यातनं एक नक्की कळतं की एकतर जबाबदारी घेणं हे किती अवघड आहे आणि घेतल्यानंतर ती शेवटपर्यंत निभावणं. कारण कोरोना पिरियडमध्ये अख्खं जग संकटात होतं, त्यात मी काही नवीन नव्हतो, वेगळा नव्हतो. पण माझ्याकडे त्यावेळी 40 वृद्ध आणि मी माझ्या कुटुंबासकट एक 5 जण, म्हणजे जवळजवळ 45 लोकांचं कुटुंब. मला कोरोना संपेल कधी हे सुद्धा माहीत नव्हतं, त्याचे काय पुढचे प्रकार होते तेही माहीत नव्हते. पण अशा ह्याच्यात ह्या सगळ्यांना त्याची उणीव भासू न होता किंवा त्यांना ते कळणारच नव्हतं मुळात त्यांना. आणि अशा ह्याच्यात जेव्हा माझ्याकडे एक बाबा होते आणि त्यांना गँगरिंग झालं, मग अनेक अशा गोष्टी घडल्या की त्या सगळ्या माझ्याशिवाय होतच नव्हत्या आणि त्या मलाच करायच्या आणि होत्या. त्यांचं ड्रेसिंग पासून तुम्ही करत होता. ड्रेसिंगपासून ॲम्ब्युटेशनपासून सगळं मी केलं आहे त्यांचं. अच्छा. आणि ते
एक अधिकारी होते त्या प्रकारे ते थोडेसे तुमच्याशी हां, वागत काय होते ना? होतं की ते खूप मोठ्या पदावरनं निवृत्त झाले होते. मोठ्या पदावर जेव्हा आपल्याला अंडर द टेबल काही मिळतं, त्यावेळी आपल्याला एक वेगळा पैशाचा एक रुबाब असतो. तर तो खूप ठासून भरला होता आणि त्या एका गोष्टीमुळे त्यांच्याकडनं ज्यावेळी पैसा होता तोपर्यंत सगळे त्यांच्यात एकत्र होते. पण जेव्हा-जेव्हा ते कमी होत गेलं, तेव्हा हळू सगळे मित्र, सगळे नातेवाईक सगळे दुरावत गेले आणि जेव्हा ते एका स्टेजला आले की आता कोण नाही, तर मग ते माझ्या इथे आले. माझ्याकडे प्रवेश घेतला. जवळ-जवळ 13-14 वर्ष माझ्याकडे राहत होते आणि त्यातच अचानक हा कोरोना पिरियड आला आणि त्यात जेव्हा आपण दुसऱ्याशी जे वागतो, ते रिटर्न कसं येतं, त्याचे अनुभव मी प्रत्यक्ष बघितलेत आणि त्यांनी जेव्हा आपण एखाद्या अशा अनैतिक मार्गाने पैसे घेतो आणि ते कसे परतफेड करायचे असतात, त्याचा जिवंत अनुभव मी पाहिला आहे, की आपल्याच डोळ्याने आपल्या शरीराला झडताना, सडताना बघणं, त्या वेदना सहन करणं अतिशय कठीण आहे ते. खूप आणि कठीण आहे. त्यांचीही शुश्रूषा तुम्ही संपूर्ण शुश्रूषा केली का? शेवटपर्यंत. कुठच्याही प्रकारे त्याच्यामध्ये आपला अपमान किंवा कमीपणा काहीही न मानता केलं तुम्ही हे. आता या प्रकारचं काम हे आयुष्यभर करण्याचं तुमचं व्रत आहे. याच्यामध्ये तुम्ही म्हणालात तशी तुमच्या पत्नीची 100% 100% साथ आहे. 100% साथ आहे आणि सगळ्यात जास्त श्रेय तर मी तिलाच देईल, कारण मी एखाद वेळी डगमगलो पण असतो कधी कोरोना पिरियडमध्ये. कारण अवघड होतं ते. हम्म. काय होतं की माझ्याकडे एक 92 वर्षाच्या आजी होत्या ज्यांच्या किडनी फेल झाल्या कोरोना पिरियडमध्ये अच्छा. आणि त्या एक्सपायर झाल्या. बर. त्यांची नॅचरल डेथ होती, म्हणजे ते ह्याच्यामुळे, ते काही कोरोना झाल्यामुळे नव्हती. पण कसं आहे की त्यावेळी डॉक्टर्सकडनं DC घेतल्याशिवाय तुम्ही बॉडी हलवू शकत नाही. डेथ सर्टिफिकेट. हां, काय असतं, जर त्याला उंड झाली ना, तर तो रिप्लाय नाही देणार आहे. पण इतर लोक तुमच्यावर सांगतील की "हे आम्हाला वाटतंय तुम्ही यांना मारलंय." असं होऊ शकतं. बापरे. म्हणून नियम असा आहे की जोपर्यंत डॉक्टर व्हेरिफिकेशन मिळत नाही, तोपर्यंत त्या बॉडीला तुम्ही हलवू शकत नाही. मग त्या डॉक्टर्स व्हेरिफिकेशनला डॉक्टर स्वतःच नव्हते. मग मला त्या डॉक्टरांच्या घरी जाऊन गेटवर बाहेर सोसायटीच्या ते लेटर घेऊन मग येणं आहे. त्यात त्या सगळ्या पोलिसांना फेस करणं आहे. कारण त्यावेळी सगळीकडेच नाकेबंदी सगळंच होतं. आणि ज्यावेळी मी बॉडी घेऊन ती डोंबिवलीला स्मशानात गेलो, तर दुपारी 3 वाजता मी बॉडी नेली होती. माझा नंबर रात्री 9:30ला लागला. बापरे. तोपर्यंत मी वेटिंगला होतो आणि त्यावेळी फक्त 10 रुपयाची एक पाण्याची बाटली त्या स्मशानात मिळत होती आणि बाहेर कुठेही हॉटेल्स उघडे नव्हते. आणि माझी परिस्थिती अशी होती की त्यावेळी मी बरंच काही की ते लोक कोरोना प्रेताला हात लावत नव्हते. तर आम्ही त्यांना व्यवस्थित खाली ठेवणं, हे असे काम माझं चालू होतं. कारण आपण असं मागे उभं राहू शकत नाही, ते आपल्या रक्तात नाही आहे. घरी येताना मला तो प्रश्न पडला, अरे तू करताना तर आज बरंच काही केलंय बाळ, पण उद्या जर सकाळी नाही उठलास तर एवढी जबाबदारी. हो. बरोबर. आणि मग माझ्या संस्थेत येतानाच आतमध्ये माझं एक गणपतीचं मंदिर आहे की ज्याच्यावर आपली खूप श्रद्धा आहे. तर आलो आंघोळ करून, माझे सगळं बाहेर असतं पाणी वगैरे, कारण आपण मयतावरनं आल्यावर पूर्ण आंघोळ करून गोमूत्र शिवूनच घरात येतो. तर आल्यावर देवासमोर उभा राहिलो 5 मिनटं. तर माझी पत्नी म्हणाली, काय काय बोलताय त्याची? म्हटलं त्याला आता सांगतोय मी आज झोपायला चाललोय. सकाळी जर तू उठवलं तर मी कामाला लागणार, नाही तर ही जबाबदारी तुझी तुझ्या अंगावर घे, माझ्याकडे नको देऊ. म्हणजे देवावरी भार ठेवून या तसं अगदी. की म्हणजे तूच मला ह्या कार्यासाठी बळ दे असा दे, आशीर्वाद कारण त्याच्याकडनं त्यांनीच दिलंय, त्यांनीच लिखाण ठेवलंय, मी त्याचं सांगूनच कार्य करतोय. होय. हे केवळ कोविड काळात नाही तर आतापर्यंत अशा जवळजवळ 70 ज्येष्ठांना निरोप देण्याचं काम तुम्ही आतापर्यंत केलेलं आहे. नक्की. म्हणजे त्यांचा मुलगा होऊनच खऱ्या अर्थाने तुम्ही हो. त्यांना आणि एकदा माझ्या घरात आल्यानंतर एक तर मी त्यांचं आणि ते माझे, त्याच्या व्यतिरिक्त काही नातं नसतं ना, असं आहे ते. या ज्येष्ठांच्या चेहऱ्यावरचं समाधान किंवा त्यांच्याकडनं मिळणारा आशीर्वाद याविषयी आम्हाला सांगा ना. आशीर्वाद तर इतके मिळतात आणि त्याचे मला अगदी चांगली प्रचिती कशी आहे की 2 मेजर ॲक्सिडेंट झाले माझे. अच्छा. हां, इतके मेजर झाले की डॉक्टर स्वतः म्हणतात, "अरे, तुझ्या जागी दुसरा कोण असता तर तो वाचलाच नसता." आणि 24 तास पण मी ॲडमिट नव्हतो एवढ्या मेजर ॲक्सिडेंट नंतर सुद्धा. अच्छा. हां, बरं. कारण काय होतं, मला सकाळ दिसते की माझं सकाळचं ड्युटी आहे. मग माझा हा खांदा डिस्लोकेट होता ॲक्सिडेंटमुळे. इथे टाके पडले होते, फाटलं डोळ्याच्या होतं. वरती. हां, पूर्ण गेलं होतं. हे सगळं इथून होल होतं मला. नाकाच्या हां, खाली. इथनं होल होतं की इतकं मी फाटलं होतं. पण डॉक्टरांना मी रात्रीच सांगितलं, म्हटलं मला तुम्ही रात्री कसंही करून डिस्चार्ज द्या. ते म्हणे, "अरे तुम्ही आत्ता ॲडमिट झालात दुपारी 1 वाजता. तुमचं ब्लड प्रेशर हाय झालंय, हे झालंय." म्हटलं, "हे बघा, इथे राहिलो तर ते नॉर्मल होणार नाही. बरं, मी माझी काळजी नक्कीच घेणार आहे, कारण मला बरं व्हायचं आहे." आणि म्हटलं माझ्यावर एवढ्या जबाबदाऱ्या आहेत ना,
की मला उद्याची सकाळ दिसते हं. आणि त्या चिंतेने माझा बीपी तुम्ही किती गोळ्या द्या ते खाली येणार नाही. माझ्या वास्तूत जाऊ द्या, बघा 2 मिनिटात मी नॉर्मल होतो. बरं. मला डॉक्टरांनी ताकीद दिली होती 3 महिने तुम्ही कुठलीही व्हेकल चालवायची नाही. मी सगळ्याला हो केलं. त्यांचं बिल दिलं, सही केली, डिस्चार्ज मिळाला रात्रीच. गेलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी माझा मार्केट डे असतो. मी आठवड्याची भाजी वाशी APMC मार्केटमधनं आणतो. हं. आता माझा हा हात नाही ऑपरेट होते, मला कळत होतं, पण एक हाताने माझं होत होतं. मी त्या एका हातानेच भाजीपाला सुद्धा माझी सगळी टीम घेऊन जायचो. माझ्याकडे जी मुलं आहेत त्यांना घेऊन किती जायचो रिस्की आहे हे. आणि नाश्ता पण मी त्या हाताने बनवायचो. कारण माझी कढई मोठी आहे 40 माणसांची, तर त्याला लागणारी सगळी ताकद इक्विपमेंट पण तेवढीच खूप आहे. मोठी असते. पण ते त्यांचे आशीर्वाद आहे म्हणून हे सहज शक्य झालं, नाहीतर अवघड होतं हे, नसतं झालं. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, आशीर्वादाचं फळ खूप मोठं असतं. या कार्यातून मिळणारं समाधान हे फार मोठं असेल आणि म्हणूनच तुम्ही म्हणताय तसं इतके सगळे श्रम करून पुन्हा शांतपणे तुम्ही झोपू शकताय, पुन्हा दुसऱ्या दिवशी नक्कीच. सकाळी उठू शकताय, सगळ्या बिलकुल. अडचणींवर मात करू शकताय. प्रवीण कुलकर्णी, आपण इथे आलात आणि आमच्याशी संवाद साधलात. मनापासून आपले आभार मानते आणि आपल्या या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते. धन्यवाद. धन्यवाद. श्रोते हो, मायेची सावली प्रवीण कुलकर्णी यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुहिता मराठे हिने आणि सादरकर्त्या नेहा खरे. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.